शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड हे सामान्यांना परिचित असलेले गडकोट. पण त्याचवेळी हडसर, चावण, जीवधन अशी नावे घेतली तर हे गड आहेत असे सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही. असे असंख्य गडकोट आपल्या सह्याद्रीत विखुरलेले आहेत. यातलाच हा हडसर. जुन्नरपासून 12 किलोमीटरवर असलेला जुन्नरजवळ साकारलेल्या माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने अंजनावळे घाटगर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच हडसर गावाच्या डोक्यावर हा अनगड किल्ला. हडसरची उंची तब्बल 4687 फूट व त्याच्यात या दर्शनामुळे सुरुवातीला तो अवघड अशक्यच वाटू लागतो. गडावर जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत. पहिला म्हणजे खिळ्याची वाट. हडसर गावातून उजव्या हाताला गेलं खिंडीतून खिळ्याच्या वाटेने वरती जाता येते. दक्षिणेकडील ऐनकड्यात स्थानिक गावकऱ्यांनी लोखंडी मेखा ठोकत आणि खोबण्यांचा आधार देत ही कड्यातली वाट तयार केली आहे. गवतकाडी आणि देवदर्शनासाठी वर खाली करणारे गावकरी सर्व बाजूने तुटलेले कडे असल्याने तटबंदीची गरज केवळ पश्चिमेकडे होती. ती पूर्ण केलेली आहे. या पश्चिमांगानेच गड हिंडू लागलो की अगदी सर्वप्रथम कड्यालगत जमिनीच्या पोटात खोदलेल्या 3 प्रशस्त लेण्या दिसतात. या प्रत्येकाच्या भाळी गणेश प्रतिमा कोरलेल्या, बहुधा ही धान्याची कोठारी असावीत. पण सध्या त्यांच्यात काळोखच भरून राहिलेला आहे. ही कोठारे पाहत गडाच्या मध्यावर आलो की एक मोठे तळे दिसते. या तळ्याच्या काठावरच महादेवाचे मंदिर आहे. गडावर मुक्कामाची वेळ आली तर हे मंदिर सोयीचे. पुढे गेल्यास गडावर असलेले पाण्याचे टाके दिसतात. गडावरील सर्व ठिकाणी पाहून आम्ही गडावरून पायउतार झालो. तर मित्रांनो, हडसर गडाची सफर तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि ट्रॅव्हल टाइम चॅनलला सबस्क्राईब करा.